माजी आमदार झिशान सिद्दीकींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर झिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस चौकशी सुरू, सुरक्षेतही वाढ। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही, अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासह कलानगर परिसरात बॅनरबाजी। दादरमध्ये भाजप आणि मनसेत बॅनर वॉर, हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार। भोर, राजगड, मुळशीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत थोपटे कमळ हाती घेणार। फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई कार्यालयात प्रवेश। मसजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ महिलेचा वावर, आरोपी कृष्णा आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत रात्रभर महिला ठाण मांडून पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा। राज घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचं आकस्मिक निधन, हा मृत्यू नाही तर आत्महत्या असं जवळच्या लोकांचं म्हणणं। दमानियांचा ट्विट करत निशाणा। राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर। केंद्रीय पथक बुलढाण्यातील नखगळतीच्या तपासणीबाबत सक्रिय। शेगावमधील बाधित गावांना भेट देत नखगळलेल्या नागरिकांशी संवाद साधणार। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। विदर्भात 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 45 आणि अमरावतीत 44 अंश सेल्सिअस तापमान तर गोंदियात दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार। शिवशाही बसचं लालपरीत रूपांतर होणार। 28 तारखेच्या बैठकीत एसटी महामंडळ निर्णय घेण्याची शक्यता। शिवशाही बसमधील वातानुकूलित यंत्रणेसह आसन व्यवस्थेत एसटी प्रमाणे बदल होणार।